नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पवित्र मानल्या गेलेल्या वैद्यकीय व्यवसायाकडे म्हणजेच डॉक्टरांकडे पाहण्याची आपली सगळ्यांचीच दृष्टी मानसिकता आता बदलली आहे. पूर्वी डॉक्टरांकडे अतिशय आदराने पाहिलं जायचं. परमेश्वरानंतर जीवनदाता म्हणजे डॉक्टर असाच सर्वसामान्य माणसाचा डॉक्टरकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायचा. परंतु बदलत्या काळामध्ये जसं सर्वच क्षेत्रांचं बाजारीकरण झालं तसंच ते वैद्यकीय व्यवसायाचं देखील झालं. पूर्वी फॅमिली डॉक्टर म्हणजे आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य झालेले असायचे. कुटुंबात त्यांना आदराचं स्थान असायचं. कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये हे फॅमिली डॉक्टर्स कुटुंबातीलच एखादा प्रमुख सदस्य असल्यासारखे सहभागी व्हायचे. अडीअडचणीला रात्री बेरात्री कधीही वेळ पडल्यास हे फॅमिली डॉक्टर्स त्वरित आपल्या घरी पोचायचे. आता हे सगळंच बदललंय आणि या सगळ्यालाच आता धंदेवाईक स्वरूप प्राप्त झालंय. आमिर खानने सत्यमेव जयतेमधून बहुसंख्य वैद्यकीय व्यावसायिकांचा सध्याचा खरा चेहरा परखडपणे देशासमोर आणला आणि त्या भागाला तमाम देशवासियांचा पाठिंबा आणि अनुमोदन लाभलं. यातूनच डॉक्टरांविषयी एकूणच समाजामध्ये आता किती साशंकता अप्रियता निर्माण झाली आहे त्याची प्रचिती येते आणि याला कारणीभूत बहुसंख्य डॉक्टर्स मंडळीच आहेत. छोट्या छोट्या विकारांसाठीही आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला विविध महागड्या टेस्ट आणि त्याही नाहक करायला लावणे, रुग्णाला धीर देऊन त्याचं मनोधैर्य वाढवण्याऐवजी त्याला अधिक घाबरवून त्याचं खच्चीकरण करणे, अनावश्यक महागड्या औषधांची जंत्री त्याच्या गळ्यामध्ये मारणे, फॉलोअपच्या नावाखाली त्याचा खिसा खाली करत राहणे, अशा अनेक बाबी अनेक डॉक्टर्स करताना दिसतात. मग कसा डॉक्टर आणि रुग्णांचा संबंध पूर्वीसारखा चांगला राहणार? सेवाभाव जाऊन जिथे कट प्रॅक्टिस आणि धंदा आला तिथेच हे सगळं संपलं. याही पार्श्वभूमीवर काही डॉक्टर्स निश्चितपणे अजूनही पूर्वीची सेवाभावी वृत्ती जोपासताना दिसत आहेत. रुग्णांच्या मनाबरोबर शरीराबरोबरच त्याच्या खिशाचाही विचार करताना दिसतात. तेव्हा निश्चितच समाधान आणि आनंद वाटतो. त्यांच्याविषयी आदर दुणावतो. कळवा नाका येथील बाबासाहेब ढोणे हॉस्पिटलचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे हे अशा अपवादात्मक चांगल्या डॉक्टरांपैकीच एक. सेवाभावी वृत्तीने आणि कमीत कमी खर्चामध्ये आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाला बरा करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सरकारी सेवेमध्ये असताना ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, उल्हासनगर सिव्हिल हॉस्पिटल आदी ठिकाणचे प्रमुख म्हणून कार्यरत असताना अक्षरशः हजारो रुग्णांना चाकोरीबाहेर जाऊन पदरमोड करून त्यांनी आरोग्य सुविधा पुरवल्यात आणि आताही आपल्या हॉस्पिटलमधून त्यांचं हे सेवा कार्य अविरतपणे सुरूच आहे. नुकतंच त्यांच्या एका महत्त्वपूर्ण संशोधनावर बॉम्बे ऑर्थोपेडिक संघटनेने शिक्कामोर्तब केलं. त्यांचं संशोधन स्वीकारलं आणि हेच औचित्य साधून आम्ही त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. सर्वप्रथम डॉक्टर ढोणे संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. आणि हे औचित्य हे आहे की डॉक्टर ढोणे यांनी गेली 15-20 वर्ष अथक परिश्रम करून अभ्यास आणि एकूणच अनेक रुग्णांना अनेक नागरिकांना भेडसावणारी मोठी जी व्याधी आहे कंबरदुखी या विषयावरती अतिशय मोलाचं असं संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या या संशोधनाला बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटीनी मान्यता दिलेली आहे. नुकताच नवी मुंबईमध्ये डॉक्टर DY पाटील महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम सगळा संपन्न झाला आणि हा सन्मान डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांना त्या ठिकाणी प्रदान केला गेला आणि हेच औचित्य साधून एक विशेष बाब म्हणून आपण या विषयावरती आज चर्चा करत आहोत. सर, आपण या जे संशोधन आपण केलेलं आहे त्याच्यावरती आपण पुढे बोलूच, परंतु अनेक विकार असतात त्यापैकी कंबरदुखी या महत्त्वाच्या विकाराकडे वळावंसं तुम्हाला का वाटलं? कारण कंबरदुखी हा प्रकार असा आहे की जास्तीत जास्त स्त्रियांना याचा त्रास होतो आणि कंबरदुखी एक वेळा सुरू झाली तर माणसाचं दैनंदिन जीवन म्हणजे चालणं फिरणं आणि कामाला जाणं हे सर्व अफेक्ट होऊन जातं आणि घरातल्या स्त्रीचं जर कंबरदुखी सुरू झालं तर घराचं कुटुंब कोलॅप्स होऊन जातं. आणि ही जी व्याधी आहे श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांकडे. मी सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे, अलिबाग, उल्हासनगर येथे वर्ग 1 अधिकारी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा माझ्या निदर्शनास आलं की अस्थिरोग विभागामध्ये जवळजवळ 25% रुग्ण कंबरदुखीकरता येतात. आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये एक्सरे जो कमरेचा काढला जातो त्याची क्वालिटी एवढी चांगली येत नाही, म्हणून आम्ही कधीकधी बाहेरून एक्सरे करून आणण्याकरता रुग्णाला सांगतो. काही रुग्ण करून आणतात, परंतु काही रुग्ण एवढे गरीब असतात की ते बाहेर एक्सरे काढण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नसते. परंतु एक मानसिकता की कोणताही रुग्ण असो त्याला आपण चांगला उपचार दिला पाहिजे.
म्हणून अशा रुग्णांना आम्ही रुग्णालयामध्ये भरती करून त्यांना कमरेला ट्रॅक्शन द्यायचं, इलेक्ट्रिकचा शेक द्यायचा आणि हा उपचार देऊन त्यांना आराम पडतो का हे आपण पाहायचं. नंतर असं संशोधन आलं पुढं की बाबा कमरेमध्ये एपिड्युरल नीडल जी इम्पोर्टेड नीडल येते ती नीडलनी जर आपण इंजेक्शन दिलं तर रुग्णाला त्याच्यामध्ये आपण स्टिरॉइड देतो, त्याच्यामध्ये झायलोकेन देतो आणि हे देऊन रुग्णाला आराम पडतो. असं आम्ही बऱ्याच रुग्णांना प्रयत्न केला आणि त्यांना आराम पडला. सर हे बरोबर आहे, याच्याकडे अधिक डिटेल्स आपण आपल्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत. परंतु जे पारंपरिक उपचार पद्धत होती ॲलोपॅथीमध्ये किंवा मोठ्या सर्जरी म्हणा, ऑपरेशन्स म्हणा, याहीपेक्षा वेगळा मार्ग विशेषतः गोरगरीब रुग्णांना सहाय्यभूत ठरणारा अशा पद्धतीने निघू शकतो, हे कसं काय जाणवलं? नाही, हा जो मार्ग आहे हा आमच्या ऑर्थोपेडिकच्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे आणि हा जुना मार्ग आहे. शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय आणि शस्त्रक्रिया कमरेच्या दुखणीमध्ये म्हणजे अगदी स्पष्ट उत्तर आहे असा भाग नाही, कारण शस्त्रक्रिया केल्यानंतरही तुमचं दुखणं जाईलच अशी याची काही 100% शाश्वती नाही. म्हणून आपण आधी बिना शस्त्रक्रियेने प्रयत्न करायचा. त्यांनी जर नाही आराम पडला तर मग आपण शस्त्रक्रियेचा मार्ग आपल्याकरता मोकळा आहेच. परंतु शस्त्रक्रिया ही फार कमी रुग्णांमध्ये वापरावी आणि कमीत कमी 1 वर्ष तरी आपण रुग्णाकडे पाहायचं, त्याला सांभाळायचं, जरा थांब आणि हे झाल्यानंतर मग जर नाही हे होत तर हे करू, तर आपण शस्त्रक्रियेला जायचं. काय आहे सर नेमकं हे संशोधन, ज्या संशोधनाला आपल्याला बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटीने आता मान्यता दिली आणि एक मोठा सन्मान आपल्याला प्राप्त झाला आहे, काय आहे नेमकं हे संशोधन? तर हे संशोधन असं आहे की आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये जे काही विदेशातून तयार होऊन येतं आणि जे आम्हाला सांगितलं जातं आम्ही फक्त त्याचं अनुकरण करतो. परंतु आपल्या देशाची, आपल्या मातीची काय आवश्यकता आहे याचं आपण विचार करत नाही. परंतु त्याच्यावर आम्ही विचार केला की ही जी 1200 रुपयाची जी सुई मिळते, जर 300 रुपयाचा एक्सरे बाहेर काढू शकत नाही तर हे 1200 रुपयाची सुईसुद्धा पेशंट आणू शकत नाही. मग याच्यातून काय मार्ग काढायचा? तर मी आमचे अनेस्थेटिस्ट जे भूल देणारे डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली की आपण जी भूल देण्याची जी सुई आहे त्या सुईने आपण एपिड्युरल स्पेसमध्ये जाऊ शकतो का? तर ते म्हणले सर आपण प्रयत्न करू. जर प्रयत्न करता करता जर आपल्याला शक्य झालं तर आपण प्रयत्न करू. तर आम्ही हे प्रयत्न सुरू केले. प्रयत्न सुरू केल्यानंतर सुरुवातीला आम्ही जेव्हा एपिड्युरल स्पेसमध्ये जायचा प्रयत्न केला तर आमचं लंबर पंक्चर झालं. लंबर पंक्चर झाल्यानंतर आम्ही नीडल विड्रॉ केली, थोडा वेळ थांबलो, परत प्रयत्न केला आणि जेव्हा स्पेसमध्ये जातो हे जे मेथड आहे हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे की आपण एपिड्युरल स्पेसमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला रेझिस्टन्स लागत नाही आणि जेव्हा रेझिस्टन्स लागत नाही तेव्हा तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर जर हवा त्याच्यामध्ये सिरिंजनी भरली तर ती अगदी मोकळ्या प्रमाणात जाते. हे आम्हाला जेव्हा माहीत होतं आणि आम्ही तो प्रयत्न केल्यानंतर जेव्हा त्या स्पेसमध्ये जाऊन आम्ही इंजेक्शन द्यायला लागलो तर प्रॅक्टिस करता त्याच्यामध्ये आम्ही एवढे ट्रेन झालो की 15-20 मिनटामध्ये ते इंजेक्शन आपण देऊ शकतो. त्याला ना MRIची गरज ना कोणत्याही वस्तूची गरज नाही. म्हणजे किती थोडक्यात हा म्हणजे याला खर्च किती येतो या प्रोसिजरला? आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये याला जास्तीत जास्त 300 रुपये खर्च येतो. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये हॉस्पिटलायझेशन, कारण आम्ही 3 दिवस पेशंटला ट्रॅक्शन देऊन, इलेक्ट्रिकचा शेक देऊन, ॲनालिसिस देऊन त्याच्या कमरेमध्ये जो स्पाझम असतो, जो तणाव असतो तो कमी करतो. कमी केल्यानंतर त्याला आम्ही इंजेक्शनला सब्जेक्ट करतो. मग इंजेक्शनचा आणि याचा कमीत कमी 8 ते 10 हजारापर्यंत खर्च जातो. आणि हेच उपाय न अवलंबता किंवा हे संशोधन आपलं सिद्ध व्हायच्या अगोदर अशा प्रकारच्या रुग्णांवरती बाहेर खाजगी ठिकाणी जर ऑपरेशन करायची वेळ आली या विकारावरती तर मग त्याला खर्च किती असायचा? त्याला कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येतो. अतिशय म्हणजे मोठं अंतर आहे. याच्यामध्ये 1-1.5 लाखाचा खर्च आपण एकदम गोरगरिबांच्या आवाक्यात आणून ठेवलेलं. किती फलनिष्पत्ती आहे, किती यश वाटतं तुम्हाला, किती % याच्यात सांगता येईल?
मला तर माझ्या अनुभवावरून याला कमीत कमी 80 ते 85% मला यश आलेलं आहे. सर, काय मूलभूत अशी कारणं सांगता येतील? कंबरदुखी हा फार मोठा विकार आहे, विशेषतः ज्येष्ठत्वाकडे माणसं झुकत चालली की कंबरदुखी अनेकांना तो विकार लागतोच. काय कारणं असतील? म्हणजे कंबरदुखी झाल्यावरती आपण गोरगरिबांच्या आवाक्यात हे उपचार आणून ठेवलेले आहेत, एक मोठं यश आहे आपलं, परंतु कंबरदुखीपासून लांब राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात माणसांनी, याविषयी या निमित्ताने आपण काय सांगाल? आधी कमरेची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक तर रेग्युलर एक्सरसाइज करणे, आपलं पोट कमी करणे, खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणे, झोपेतून उठताना, झोपताना, खुर्चीमध्ये बसताना, गाडी चालवताना कमरेला व्यवस्थित सपोर्ट राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या खाण्यापिण्याची आणि आपल्या एक्सरसाइज करून जर कमरेची व्यवस्थित काळजी घेतली तर हे दुखणं कमी होऊ शकतं. निश्चितपणे अतिशय महत्त्वाचं असं म्हणजे सर जरी सांगत असले की हे मेडिकल शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे, परंतु त्याचा वापर गोरगरिबांसाठी किंवा अन्य सगळ्याच रुग्णांसाठी होताना दिसत नाही. विविध कार्यक्रमांमधून सत्यमेव जयते आहेचं विविध कार्यक्रमांमधून डॉक्टरी पेशावरती वेगवेगळ्या शरसंधान होत असताना, टीका होत असताना असेही डॉक्टर आहेत डॉक्टर श्रीकृष्ण ढोणेंसारखे की ज्या या सगळ्याला छेद देत गोरगरिबांसाठी आणि सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी काही चांगलं करता येईल का याचा विचार करतात आणि त्यातून हे अतिशय चांगलं संशोधन समोर आलेलं आहे. 15 वर्षाच्या अथक परिश्रमातून म्हणजे ज्या व्याधीच्या उपचारावरती 1.5 लाखाचा खर्च होतच असे, ती व्याधी आता अवघ्या 10-15 हजारामध्ये डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी बाबासाहेब ढोणे हॉस्पिटलमध्ये बरी करून देत आहेत आणि त्याची असंख्य उदाहरणंही त्यांनी आम्हाला दाखवलेली आहेत. आता ती प्रत्यक्ष वेळेच्या मर्यादेमुळे आम्ही आपल्याला दाखवू शकत नाही. असंख्य पेशंट्सचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. निश्चितपणे ज्यांना कंबरदुखी आहे अशा सगळ्या रुग्णांनी निसंकोचपणे या व्याधी ही बरी करून घेण्यासाठी बाबासाहेब ढोणे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांच्याशी संपर्क साधा. बाबासाहेब ढोणे हॉस्पिटलचे नंबर आणि डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या टी व्हीवरती आता दिसत असतील. हे नंबर नोट करून घ्या आणि या महत्त्वपूर्ण व्याधीतून सुटका करून घेण्यासाठी त्वरित डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांच्याशी संपर्क साधा. सर, अतिशय एक चांगलं संशोधन रुग्णांच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक अभिनंदन आपलं आणि मनपूर्वक धन्यवाद. आणि आज संघर्ष वृत्तवाहिनीशी आपण बोललात त्याबद्दलही मनपूर्वक आभार. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांच्याबरोबरच्या या विशेष संवादाबरोबरच आजच्या भागात इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच ठिकाणी याच वेळी आपल्या आवडत्या संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.